अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी गुरुपद घेतला असेल, गुरुपद घेणार असेल, आपली स्वामींची सेवा झाली असेल किंवा किंबहुना बाकीही असेल, पण ह्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना एक गोष्ट नक्की द्यायची आहे। ती कोणती गोष्ट आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येतो की मांसाहार केल्यावर आपण गुरुपद घेऊ शकतो का, किंवा गुरुपद घेतल्यावर मांसाहार करू शकतो का? आमच्या घरात नाईलाज आहे, मांसाहार करावाच लागतो, करून द्यावाच लागतो। मग अशा प्रत्येक प्रश्नांची उत्तरांसाठी मला एकच सांगायचं आहे, आपण स्वामी भक्त आपली मनापासून जेव्हा तळमळ असते ना की मला स्वामींची सेवा करायची, मला गुरुपद घ्यायचं आहे, आणि म्हणजे आपण हे ठरवत नाही, खरं पाहायला गेलं तर महाराज हे ठरवतात आणि महाराजांच्या इच्छेनुसारच आपण त्यांच्या केंद्रात जात असतो, त्यांच्याकडे गुरुपद आपण त्यांना आपला स्वीकारा हे म्हणत असतो। केंद्रात असो, घरी असो, कुठेही असो, आणि त्यानंतर मांसाहार करावा का? मग मी जर असं म्हटले तुम्हाला तुम्ही मांसाहार करू शकत नाही तर कोणीच तयार होणार नाही, कारण प्रत्येकजण हा कधीच तयार होणार नाही, ज्याचा त्याचा प्रश्न असतो। माझं काम आहे फक्त तुम्हाला महाराजांपर्यंत घेऊन यायचं, कारण की महाराजांच्या कृपेने आपण त्यांचं गुरुपद जेव्हा घेतो, बाकी त्यांची इच्छा तुम्ही गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार करावा की तुमच्याकडून सोडून घ्यावा हे महाराजच ठरवत असतात। त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये कधीही बिंदास राहा। फक्त एकच सांगते, जेव्हा तुम्ही सेवा करताल ना तेव्हा सेवेच्या नंतरच तुम्ही हे करा। आता सपोज तुमच्या घरात होणार आहे आणि मग तुम्ही त्याच्या अगोदरच तुम्ही मांसाहारच्या अगोदर तुम्ही सेवा करून घ्या। आता दुसरा प्रश्न, आपल्याला गुरुपौर्णिमेला महाराजांना काय द्यायचं आहे, कोणती गोष्ट द्यायची? प्रत्येकजण उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट बघतंय स्वामींच्या ह्या दिवसाची, गुरुपौर्णिमेच्या ह्या दिवसाची, कारण की खरंच बघणारच ना हो, आपण ब्रह्मांड नायक आपल्या आयुष्यात परब्रह्म परात्पर गुरु म्हणजे बघा ना, हे सगळे आपल्या आयुष्यातले जगद्गुरू साक्षात श्री दत्त हे यांचा अवतार स्वामी महाराज, आणि महाराज आपले अखंड म्हणजे आपले जन्मोजन्मीचे गुरु आहेत, आणि जन्मोजन्मीचे गुरु असल्यामुळे ना खरंच आपण त्यांच्या सेवेत आहोत, हेच खूप मोठं भाग्याचं आहे। आपल्याकडून गुरुपद महाराज करून घेतात हेच खूप महत्त्वाचं आहे, कारण ही गोष्ट घडणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे। आता त्यांना गोष्ट काय द्यायची आहे? महाराजांचंच सगळं आहे, आणि महाराजांनाच काय देणार? आपण चाफ्याची फुले द्या, त्यांना पेढे द्या, त्यांना नैवेद्य द्या, अहो आपण त्यांचंच त्यांना अर्पण करतो आहे। फक्त हो, त्याबद्दलचा आपला भाव खूप महत्त्वाचा असतो, म्हणून तर आपण त्यांना ते अर्पण करत असतो। भलेही ते त्यांच्यापासून आले आणि त्यांनाच अर्पण करतो आहे, पण महाराजांना आवडतं तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्यांना किती मनापासून तुम्ही त्यांना किती गोष्टी देतात ते तर महत्त्वाचं आहेच, पण त्यांना सगळ्यात महत्त्वाचं आवडतं तर ते त्यांची भक्ती, त्यांचं नामस्मरण, त्यांचं नित्य स्मरण। आपण म्हणतो ना की आपण कुठेही असो, कितीही संकटात असो, किती कामात असो, आजकालच्या जगात काय झालं आहे, खूप काम असतात, खूप व्याप असतो, पण आपल्याला नामस्मरण करायला, सेवा करायला अजिबात जमत नाही। तर अशा वेळेस महाराजांना हीच तर गोष्ट हवी आहे आपल्याकडून, त्यांना आपला अमूल्य वेळ आपण महाराजांसाठी देतोय, हीच तर खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याला महाराजांसाठी ती द्यायची आहे। आपल्या आयुष्यातलं महाराजांसाठी आपण ते देतोय आणि ते द्यायलाच पाहिजे। आपल्याला उद्या तुम्ही केंद्रात जाताय, घरी असताय, तुम्हाला महाराजांना शब्द द्यायचा आहे की महाराज माझ्याकडून जशी जमेल तशी दिवसभरातनं तुमची सेवा करणारच, तुमची सेवा तुम्ही माझ्याकडनं करून घ्या। हे बघा, आणि महाराज म्हणजे आपल्याला किती काही झालं ना, जेवण झालंय, काही झालंय, झोपायच्या आधी मी तुमचं नामस्मरण एक तरी माळ घेतल्याशिवाय झोपणार नाही, एक तरी अध्याय वाचल्याशिवाय झोपणार नाही। महाराजांना सांगा, कारण महाराज आहे ना आपल्या आयुष्यातले खरंच दुःख वगैरे संकट वगैरे दूर करतात। जे म्हणतात ना महाराज खरंच काय करतात, मी सांगते, मी सांगू शकत नाही, कारण की मी कोण आहे हो, ब्रह्मा म्हणजे अखंड समुद्रातला आहे ना तो अथांग महासागरातला मी एक पाण्याचा थेंब आहे, एवढी माझी भक्ती आहे, पण मी माझ्याकडनं एवढी महाराज सेवा करून घेतात, महाराज माझ्याकडून म्हणजे भरपूर काही गोष्टी करून घेतात। कशामुळे? आपल्याला चमत्कार लागतो, आणि खरंच स्वामी महाराजांना आपल्या आयुष्यात एवढ्या गोष्टी बदलतात ना, म्हणजे आणि कधी कधी काळानुसार आहे ना आपल्याला कधी पण हे पण वाटतं की आता काही वेळानंतर आहे ना आपण असं पण करतो की महाराजांच्या सेवेत आल्यानंतर की आपण जेव्हा सेवा करायला लागतो ना त्यांची, तर हळूहळू आपल्या आयुष्यात किती बदल होत चालतात ना बघा। फक्त आपल्याला ती नित्यसेवा आहे ना 3 अध्याय
11 माळी, तुम्हाला नाही 11 माळी जमत, 1 माळ करा, 5 माळ करा, महाराज काही म्हणत नाही. अखंड त्यांचं नाव म्हणजे जप करा. का नाम जप करायचं आहे? कारण की आपल्याला त्यांची आठवण राहिली पाहिजे, त्यांचं स्मरण राहिलं पाहिजे, सुखदुःखात सुद्धा त्यांचं आठवण राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा त्यांचं स्मरणात राहतो ना, तेव्हा महाराज कुठलंही संकट आपल्यावर येऊन देते नाही. आणि हो, आपल्याकडून काही होऊ या दिवशी महाराजांना हा शब्द तर द्यायचाच आहे. आणि त्याचबरोबर एखादा सेवेकरी तुम्ही कोणालाही सांगा, अगदी नातेवाईक असेल, रिलेशनशिपमध्ये असेल, कोणीही असेल, भले तुमचा किती मित्र म्हणजे शत्रू जरी असला ना, तर तो जर तुमचं खरंच 1 मिनटं ऐकण्यासारखा असेल ना, तर त्याला तुम्ही सांगू शकता. भले ते महाराज पाहून घेतात. जसं महाराज मांसाहार सोडवायचा का म्हणजे करायला लावायचं का, हे महाराजांवर अवलंबून असतं. आपल्या आयुष्यात काय घडतं हे फक्त महाराजच ठरवत असतात. आणि जेव्हा काही काळाने तुम्ही जेव्हा नित्यनियमाने करायला लागतात आणि तुमच्या आयुष्यात ना एवढा बदल घडतो की तुमच्या घरात जे काही आहे ते समाधानाने असतं. तुम्हाला कोण बोलतंय, काय बोलतंय, मान अपमान याचा पण काही फरक पडत नाही. महाराज सगळं करून घेत असतात. आणि एकच महत्त्वाचं असतं की म्हणजे सुख समाधान, आणि हीच गोष्ट भेटत नाही, आणि तीच फक्त आपल्याला स्वामींच्या केंद्रात भेटते. अहो, तुमच्या इच्छा तर पूर्ण होतातच, पण महाराज सगळं काही देतात. यालाच तर म्हणतात श्री स्वामी समर्थ. खरंच मनापासून एकच सांगायची इच्छा आहे, जर तुम्हाला खरंच गुरु करायचे असेल ना, तर स्वामींना अवश्य करावं. महाराज हे बघा, कोणत्याही हाताने का, पण मार्ग हा स्वामी महाराजांचा मार्ग अतिशय साधा सोपा आपल्या सगळ्यांना जमणारा आहे. आणि खरंच आपल्या साध्या भोळ्या माणसांसाठी तर महाराज खरंच आपल्याला धावून येतात. हेच खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा ना म्हणजे हे सांगते ना, जेव्हा आपल्याला कशाचीच गोष्ट आपल्याला हे लागत असते, महाराज सगळं करून घेतात. भले आपल्या एखाद्या मनात एखादी गोष्ट आपल्याला ही हवी आहे, ती हवी आहे, महाराज ती काळानंतर सुद्धा ती देतात. आणि तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तर देणारच. आणि नशिबाने तर आपल्याला सगळ्यांना मिळतं, पण जे नशिबात नाही ना ते मिळतं ते फक्त स्वामी महाराजांमुळे. त्यामुळे ही गोष्ट कधी विसरू नका. अर्थात आपल्याला स्वामींना ही गोष्ट द्यायची, ती म्हणजे मी तुमच्याकडून म्हणजे माझ्याकडून तुम्ही जशी जमेल तशी सेवा करून घ्या, आणि रोज नित्य सेवा तरी अखंड माझ्याकडून करू द्या, आणि एक सेवेकरी तरी करू द्या. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ येत असताना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.